पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। 4 पैकी 2 प्रवाशांची प्रकृती गंभीर। मुंबईहून हैदराबादला जात होतं हेलिकॉप्टर। यवतमाळमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमात महिलांचा गोंधळ। ठाणेदाराच्या बदली करता पारधी महिला आक्रमक। पुण्यामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी शरद पवारांचं आंदोलन। मुसळधार पावसात दिली महिलांच्या सुरक्षेची शपथ। स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, पवारांचा इशारा। मुंबईत शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरेंचं आंदोलन। सरकार नराधमांना पाठीशी घालतंय असा आरोप। बंद पाळू न दिल्यानेही कठोर टीका। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात 9 नेत्यांचं आंदोलन। संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, तर सांगलीच्या इस्लामपुरात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। आदित्य ठाकरेच काय, शिंदे आणि फडणवीसांच्या मतदारसंघात देखील उमेदवार देणार। राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी निर्धार केला स्पष्ट। जातीपातीचं विष शरद पवारांनीच कालवलं। राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका। संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली, राज ठाकरे यांचा घणाघात। शरद पवार गटाचा मुंबईतल्या 36 पैकी 7 जागांवर दावा। जोगेश्वरी, दहिसर, कुर्ला, घाटकोपर पूर्वच्या जागेचा यामध्ये समावेश। महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक। मुंबईतल्या जागांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। बदलापूर एसआयटी प्रकरणी एसआयटीकडून 17 जणांची चौकशी। मुख्याध्यापिका आणि 2 ट्रस्टींनी घटना कळूनही पोलिसांना माहिती दिली नसल्याचं समोर। पंतप्रधान मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर। 11 लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप, तर सभास्थळी पावसामुळे चिखल। राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याप्रकरणी 3 दिवसात चौकशी करण्याचे निर्देश। माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। जालन्यामधल्या स्टील कंपनीतल्या भट्टीत भीषण स्फोट। 22 कामगार जखमी, 3घांची प्रकृती गंभीर। विश्रांतीनंतर राज्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, तर काही भागात शेतीचं पावसामुळे नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।